नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, आता लगेचच आपण जाणार आहोत दिल खुलास विथ विलास या आपल्या सेगमेंट मध्ये, ज्यामध्ये कालच्या भागात धमाल सुरू आहे. बघूयात आज काय घडतंय. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. ही जोडी सध्या प्रचंड गाजते आणि सगळ्यांना आता उत्सुकता लागलेली आहे की बाबा आई सध्या आई कडक ट्रॅक मध्ये, म्हणजे कडक अशी भूमिका घेतली आहे आईनी. आणि असं वाटलंच नव्हतं की बाबा या अशा असतील आणि असं रूप दिसेल त्यांचं पुढे जाऊन, एवढं कडक. आणि आता तर मोठं एम पण दिलेलं आहे तुला बाबा. कसं वाटतंय आता? प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया सध्या? कामं भरपूर आहेत करायला. आता वेगवेगळ्या पद्धतीने नलू मावशीला इम्प्रेस करणं चाललंय. त्यामुळे प्रेक्षकांनाही असं वाटतंय की अरे हा बिचारा किती काम करतोय. आणि नलू मावशी इतके दिवस किती छान होती सगळं. आता तिला प्रेक्षक थोडेसे आता असं व्हायला लागले की यार नलू मावशी वाईट आहे, नलू मावशी ओमकारला इतका त्रास देते. म्हणजे सोशल मीडियावर तर सोशल मीडियावर येतातच, पण रस्त्यावर चालताना पण म्हणजे ओळखीची पण लोक मला म्हणतात की त्या दोघांचं लग्न कर ग, होऊ दे ग लग्न, किती छान आहे तो, किती आहे. मला असं हो मी चांगली आई आहे. त्या दिवशी एक छोटी मुलगी हो ती सेटवर आली होती. ती म्हणाली की मला नलू मावशी बरोबर फोटो काढायचा आहे, पण मी तिच्याशी बोलणार नाही. तर म्हणलं का? ती तुमच्या दोघांच्या लग्नाला नाही म्हणते. म्हणजे तिला सगळ्या वयातली लोक बिचारी. तेव्हा मी शॉर्ट मध्ये होते, नंतर मी गेले तिच्यावर फोटो काढायला. तर तेव्हा ती म्हणाली फोटो काढीन मी, पण तू ओम आणि स्वीटूचं लग्न का करत नाही? आणि ती फक्त 8 वर्षाची होती. अरे बाप रे, एवढे छोटे फॅन्सला सुद्धा आता हे कळू लागलेलं की या दोघांचं लग्न झालं पाहिजे. अरे चांगली नलू मावशी आता वाईट होती हळूहळू. हा, कुठेतरी तर पाहिजे ना, त्याशिवाय गंमत कशी काय येणार? नाही, मुळात काय आहे की मलाही ओम आवडतो, हा, पण मुलीसाठी खरंय. पण आता तू भाजी बिजी विकताना आम्हाला दिसतोय, कसा एक्सपिरियन्स आहे? खूप छान वाटलं. हा, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, ताज्या भाज्या जाऊन आणायच्या मार्केटमध्ये आणि वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या पद्धतीने त्या विकायच्या, तो बिझनेस मोठा करायचा. फार मजा आली. हा, मग ऍक्च्युली खूप फनी वाटतं त्याला बघताना. आम्ही म्हणजे शॉर्टच्या वेळेला ओम म्हणजे तसाही शालो असा आहे ना, एकदम असा पॉइज्ड असतो असा. आणि मग तिकडे तो भाजी विकतोय आणि मला सारखं म्हणत होता शॉर्ट मध्ये, अरे लिंबू घ्या पालक घ्या, लिंबू घ्या पालक घ्या. तर म्हणाले अगं बारे, 3 भाज्यांची नावं सांगितली होती की ज्या भाज्या आहेत त्यात असं वांग, बटाटा, कांदा, लिंबू, भेंडी, वांग, लिंबू, कांदा, बटाटा, लिंबू. शेवटी म्हटले मी आले ना, लिंबू किती वेळा घेणार आहे हे आधी ठरव. हे खूप वेळा घेतात. हो, त्यांना मला पण अशी बोलायची सवय स्वतःची संध्याकाळी 7 नंतर. तो वस्तूशी बोलतो. एवढी एक वस्तू असते, छोटीशी वस्तू. छोट्या वस्तूशी आता तू म्हणजे संपणार, आता तू संपणार. वा. बर, मैत्रीचा उत्सव आता आहे आणि हा आठवडा आहे. तुझा जिगरी दोस्त कोण? मला 3-4 वेगवेगळे असे मित्र आहेत जे खूप जवळचे आहेत आणि जे लहानपणापासून आम्ही एकाच शाळेत होतो आणि एकत्र वाढलो. त्यामुळे ते 3-4 लोक खूप जवळचे मित्र आहेत. मला असं कळलंय की तू आता तुझ्या चेअरवर बसलाय, पण तुझी एक चेअर आहे तुझ्या ठिकाणी, त्याच्यावर कोणी बसलेलं आवडत नाही तुला. नाही, का बरं? असं काय कारण? काय ते? काही नाही. एक चेअर नाहीये आमच्या मेकअप रूम मध्ये, एक असा पलंग आहे आणि त्याच्या शेवटी जो एक कोपरा आहे तो माझा कोपरा आहे. आणि असं काही ठरवलं नव्हतं आम्ही, पण ह्यांच्यामुळे तो माझा कोपरा झाला. मी तिथे नेहमी बसायचो. एक मिनिट. तिथे अण्णा बसतात. मी तिथे बसायचो आणि तिथे एक दिवशी मी आलो आणि त्यांनी पाटी लावली होती की दिस प्रॉपर्टी बिलॉंग्स टू शालो किंजवडेकर आणि जो बसेल त्याला शिक्षा मिळेल असं दिलं होतं. सो तेव्हापासून मी म्हटलं ओके, इफ यू थिंक सो, मी तिथे बसतो. आणि तेव्हापासून मी बसायला लागलो. आणि मग आता जर तिथे कोणी येऊन बसलं तर मला असं वाटतं की नाही ही माझी जागा आहे. मग मी काहीतरी शोधून काढतो की त्यांना म्हणतो तुम्हाला सर बोलवतात.
तो घुटमळतो तिथे तो तिथे तो लोकांना ऑकवर्ड होईपर्यंत असा सांगते, तो लुक देत राहतो नुसता असं तसं फिरतो तो हा म्हणजे एवढा राग आहे रे. नाही, म्हणजे कारण कोणी त्याला इथे बसता येत बसलंय, नाही ना कोणी इथे तिथे. बसलंय आणि शाल्व आला आणि मी इथे बसलो तर आणि जसं तो उठला बॅग बिग काढ हे होतं आणि मग तो उठतच नाही तिकडनं दिवसभर न उठत तो नाही शॉर्टला उठावं लागतं. पण तिकडनं परत आल्यावर आपोआपच बाकीचे बसलेले लोक बाजूला होतात की अरे शाल्वा शाल्व आला. आल्यासारखा. आणि उठतो पण कसा बॅग तिकडे कपडे असं ते ठेवून की मग कोणी बसणार स्क्रिप्ट पण तिकडे स्क्रिप्ट पण अशा तिकडे मला असं कळलं की तू आणि तू पण मैत्रिणी आहात. हो काय कनेक्शन आहे तुमचं? ती मला सिनियर आहे 2 वर्ष. अच्छा शाळेत. नाही आम्ही ग्रॅज्युएशन केलं थिएटर मध्ये हा तेव्हा मी सिनियर नाही ऍक्च्युली तिने MA केलं मी BA केलं हा पण मी सिनियर नाहीये. हा 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 कुठे कुठे थिएटर म्हणजे कुठे? आम्ही ललित कला केंद्रात होतो. अच्छा ललित मध्ये तुम्ही मैत्रिणी होता. हा आणि ते गल्लीत मध्ये आहेत. नेमाडे गल्लीत. नेमाडे गल्ली आणि माझी भोईरवाडी गल्ली. हा हा हे गल्ली. तुम्ही MA केलं, तुम्ही काय BA केलं आणि आम्ही PA केले आहे ना जातात. वा 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 क्या बात है. एडिटचे जोक. सर आम्ही वस्तूंची बोलतो, वस्तुनिष्ठ माणसं. वा 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 वा. तर आता मी येणार आहे नलू तुमच्याकडे. खर तर सिरियल मधली मैत्रीण तर आम्हाला कळली, पण ऍक्च्युअल आयुष्यात अशी एखादी मैत्रीण आहे किंवा असेलच जी तुम्हाला आता या क्षणी आठवते? हो एक तर तन्वी माझ्या कॉलेजमधली मैत्रीण खूपच खास आणि योगिनी अश्विनी महिनीसारख्या आहेत माझ्या. म्हणजे खूप खूप आता त्या माझ्या जवळ आहेत, म्हणजे माझ्या घराच्या जवळ राहतात आणि खूप कमी वेळेत आम्ही खूप जवळ आलो. आणि शूटिंगमुळे असं होतं ना की मला घरी खूप कमी वेळ देता येतो, तर कधी कधी म्हणजे ते लोक बाहेर गेले की मला फोन येतोच, काय हवंय तुला, भाजी हवी, हे हवे. तर खूपच चांगलं रिलेशन आहे. सो या त्यामध्ये बेस्ट फ्रेंड्स येतात. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दादा साळवी आता तुमच्याकडे मी येणार आहे. खर तर दादांना मला विचारायचं की फ्रेंडशिप डे आहे किंवा फ्रेंडशिपचा आठवडा आहे, तुम्हाला कुठल्या मित्राची आठवण जास्त येते? मला सुरुवातीपासून अगदी माझा अगदी जवळचा मित्र विनय येडेकर, हा माझा क्लोज फ्रेंड आहे. तूही माझा मित्र आहेस. येस येस अगदीच अगदी. आपल्या फिल्ममध्ये तसे बरेच मित्र आहेत, सेटवर आता बरेच मित्र आहेत तसे, पण प्रामुख्याने नाव घेईन तर विनय येडेकरचं. वा वा अगदी जवळचा, फार म्हणजे जवळजवळ 25 वर्षापासून आमची मैत्री आहे. क्या बात आहे. आमचं नाटक सुरू झालं गेला माधव कुणीकडे 1992 साली. तेव्हापासून आतापर्यंत आम्ही खूप मित्र खूप आहेत, पण अगदी प्रामुख्याने नाव घ्यावं असा विनय येडेकर. हा 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 वा 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 वा. आता सिरियल मध्ये जो ट्रॅक चालू आहे त्याच्यामध्ये आईचा तर विरोध आहे, दादांचा किती विरोध आहे? दादांचा विरोध नाहीये. माझ्या मुलीला असा जावई मिळणार असेल तर चांगली गोष्ट आहे, खरंय. पण प्रत्येकाची बाजू अगदी परफेक्ट आहे. म्हणजे नलूला भीती वाटते की मालविका त्रास देईल म्हणून, तर मालविका काय आहे हे मलाही माहिती आहे, पण तरीसुद्धा मला वाटतं की माझ्या मुलीला हा जावई मिळावा. त्यामुळे हिला तसा विरोध करत नाही आहे मी, पण हिची बाजूसुद्धा बरोबर आहे. आणि आता मी असं ठरवलं की दादासाठी आता काय जसा येईल ते जे होईल ते स्वीकारत जायचं, पण मनातून इच्छा आहे की जावई हाच असावा. क्या बात. वा वा व्हायला पाहिजे असं सगळ्या प्रेक्षकांचं सुद्धा म्हणणं आहे आणि लवकरात लवकर ते आम्हाला बाबा दिसावं. मग झालं समजा लग्न, तर तुम्हाला काय वाटतं? आता तर ह्यांनी ऑफर दिली तुम्ही इकडे येऊन राहा, म्हणजे ह्याला घर जावईच तुम्ही करून घेणार का हिला तिकडे पाठवा? मला चालेल. पाठवू तिकडे, कदाचित आम्ही पण तिकडेच जाऊ. ट्रॅक वाढेल ना. असा ट्रॅक आहे तो. ह्यांच्या पोरीच्या मागे आईबाप तिकडे त्यामुळे आला आमच्या ना. मनात तरी आहे तसं. अहो, पण तुम्ही तिकडे गेला ते दादा एक तरी त्यांनी आमच्याकडे यावं की आम्हाला तरी तिकडे घेऊन हा नाही ते आले ना तर फायदा आहे. ते आलं की फायदा आहे. तुम्ही तिकडे गेले की तुम्हाला प्रॉब्लेम आहे. ती तुम्हाला काही काम करायला लावते पाहिजे. आम्ही बघितलंय दादा साळवीला. ते वॉचमन पासून सगळ्या बिचाऱ्यांना काम करायला लावते. ते खतरनाक विलन आहे. त्यांचे उगत नाही की असं केलं ते खरं तर आज त्यांना आम्ही मिस करतो इथं. खरं तर पुढच्या वेळेला आले तर आपण त्याच्यावर चर्चा करू. येस रॉकी, तुमच्याकडे मी आता येणार आहे. रॉकीचा कोण फ्रेंड आहे जो तुम्हाला आता आठवतोय? वेल मी बोर्डिंगला होतो, हॉस्टेलला होतो. सो हॉस्टेलमधले बरेच फ्रेंड्स आहेत, पण गेली 10 वर्ष माझ्याकडे माझा एक पेट होता. त्याचं नाव ह्यूज रॉटविलर होता. तो रिसेंटली एक्सपायर्ड, बट त्याचं आणि माझं बॉन्डिंग खूप वेगळं होतं. म्हणजे माझे अपडाऊन सगळ्या गोष्टी तो होता माझ्यासोबत. सो आय मिस हिम अ लॉट ॲट टाइम्स.
मी मध्ये एक्सपेक्ट तेव्हा नाही रडलो, पण हा गेला आता रिसेंटली तर मला खूप ही इज माय बेस्ट. नाही आहे, तो इथेच आहे, तुमच्या आजूबाजूलाच तो नक्की असेल आणि तुमचं काम बघताना त्याला सुद्धा नेहमी वाटत असेल की आपला मित्र खूप भारी काम करतो सध्या तुम्हा दोघांची मैत्री मात्र गाजते. कारण आता तुमची म्हणजे जोडी आहे की जिथे तुला जी काही गोष्ट पाहिजे असेल ती पटकन जिनीप्रमाणे तुम्ही आणून रॉकी देता. आहे, फक्त शेंडी लावायची बाकी आहे, बाकी जिनी तयार. एवढा रॉकी सध्या गाजतोय प्रत्येक सीन मध्ये. काय सांगाल त्या तुमच्या ट्रॅक बद्दल आणि तुमच्या मैत्रीबद्दल आता? बेसिकली मित्र आत्ता ट्रॅक प्रमाणे आहेच, पण नाहीतर हा माझा साळा आहे. सगळ्यात हो हो. सो रॉकीचं कॅरेक्टरच असं आहे की ही लाईक्स ओम आणि ओमची फॅमिली, आणि ओमसाठी तो काही करायला तयार आहे बेसिकली. कारण ओमला जे हवं ते त्याच्याबरोबर राहून, त्याच्या घरात राहून. मे बी रॉकीने ह्याला थोडा लहान असल्यापासून बघितलं असेल, आय डोंट नो. पण त्याच्यामुळे असं वाटतं की नाही यार, ये जो कर रहा है इसको जो चाहिए वो मिलना चाहिए, और उसके लिए रॉकी खडा है. ओम तू बिंदास कर, मैं हूँ, डोंट वरी. ही फ्रेंडशिप, ही बॉन्डिंग आहे आमची, असं ते दिसून येतं आपलं. वा वा, ती अशीच राहो आणि पुढे सुद्धा तुमची मैत्री अशीच वाढत राहो. आता येणार इकडे शशांककडे आता मी येणार आहे. शशांकला कुठला मित्र आता या क्षणी आठवतं? मी लहान होतो तेव्हा वाईला राहायचो आम्ही. वाई, माझा जन्म साताऱ्याचा, आणि वाईला राहायचो. आणि एक जोशी कुटुंबीय आमच्या वर राहायचे, आणि त्यांची फॅमिली आणि आमच्या फॅमिलीची गंमत अशी होती की सगळ्याच नात्यांमध्ये 8चा फरक होता. म्हणजे माझा जो मित्र आहे ज्याच्याविषयी मी सांगतोय तो श्रेयस जोशी, तर त्याच्या आणि माझ्यात 8 महिन्यांचा फरक आहे. त्याला जी बहीण आहे ती आणि माझी बहीण यांच्यात 8 महिन्यांचा फरक आहे. त्याचे आई बाबा आणि माझे आई बाबा यांचं जे लग्न झालं त्या लग्नामध्ये 8 दिवसांचा फरक आहे. सो इथूनच ते एक आपोआप सुरू झालं होतं की अरे हे मस्त आहे, ही फॅमिली छान आहे, ही फॅमिली छान आहे. आणि माझ्या बाबांची सतत ट्रान्सफर व्हायची, त्यामुळे वेगवेगळ्या शहरातले वेगवेगळे मित्र झाले. पण तो जो लहानपणीचा पहिला मित्र होता, म्हणजे अगदी लंगोट पण सेम आणायची इथपासनं सगळ्यांचं सगळं. त्याला काय होती, हा मग आता श्रेयसला पण तीच घेऊया, ह्याला काय होतं मग त्याला पण तीच घेऊया, सायकल याच रंगाची होती त्याला हेच. इथपासनची मैत्री ती आत्तापर्यंतची राहिलेली आहे. अनेक वर्षानुवर्ष मी भेटत नाही, कारण तो डॉक्टर आहे, तो कराडला असतो, कोकणात काम करतो, आपण या क्षेत्रात काम करतोय. पण माझ्या भावांपेक्षा सुद्धा माझ्यासाठी कोण क्लोज असेल तर श्रेयस आहे. आणि अदरवाईज बाकी मित्र खूप आहेत, पण डेफिनेटली आत्ता मला श्रेयसचं नाव नक्कीच घ्यायला आवडेल. वा 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 वा. आणि तुम्हा दोघांमध्ये किती मैत्री आहे? म्हणजे आशा आणि माझ्या दुश्मनच आहे तुम्ही ऑनस्क्रीन? ऑनस्क्रीन तर दुश्मनच. अदरवाईज आमच्यात मैत्री खूप छान आहे. मैत्री हा म्हणजे तो माझ्याकडे बघूनच सांगतो, अदरवाईज छान आहे मैत्री आपल्यात. म्हणजे नाही, पण आम्ही खरंच खूप चांगले मित्र आहोत. आणि 10 वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. 10 वर्ष. मागच्या वेळी आपण इथे आलो होतो तेव्हाही आपण ते फोटो शेअर केले होते की पहिली ओळख आणि मैत्री आमची नाटकापासून आहे पुण्यात, आणि मग त्यानंतर आता काम आपण एकत्रच करतो. सो आशय, मला सांग, तुला आता कुठल्या मित्राची आठवण येते? माझा कॉलेजपासूनचा मित्र, सगळेच मित्रांचं नाव घेत आहेत आपल्या खऱ्या. तर असं म्हणतात ना बेस्ट फ्रेंड, तर बेस्ट म्हणजे एकच असला पाहिजे. तसं माझा एकच बेस्ट फ्रेंड आहे जो आत्ता अमेरिकेत असतो. तो काम करतो गेले काही वर्ष तिकडे, आणि आमची भेट फार होत नाही. पण कॉलेजपासूनचं आमचं कनेक्शन असं आहे की दोघांची प्रत्येक गोष्ट साधारण सेम डेटला आहे. म्हणजे आमचा लायसन्स आम्ही एका दिवशी एका वेळेला आमचा झाला आहे. आमच्या पासपोर्टचा माझा नंबर 46 आहे, त्याचा 47 आहे. माझं पॅन कार्ड शेवटचं माझं 94 आहे, त्याचा 95 आहे. आम्ही असं दोघांनी एकत्रच कामं केली गेली प्रत्येक वेळेस. त्याचा नंबर 9916 आहे, माझा नंबर 9916 गाडीचा. आम्ही दोघं एकत्र जायचो. पण तुम्ही एक गाडी दोघे वापरत नव्हते? नाही. आणि आता तो तिकडे असतो, तो तिकडेही काम करतो. तर आत्ता त्याने पहिल्यांदा कार घेतली तिकडे आत्ता काही वर्षांपूर्वी, आणि फॉर्च्युनेटली मी पण सेम कंपनीची इकडे कार घेतली, तर लोगो सेम आहे. पण मग त्याने मला फोन करून विचारला आत्ता 1-2 आठवड्यापूर्वी वगैरे, गाडीचा नंबर काय? तर माझी जी नंबर प्लेट आहे सेम नंबर प्लेट त्याने तिकडे बनवून घेतली. सो आय डोंट नो, मे बी हे खूप चाइल्डिश असेल किंवा माहीत नाही, पण आम्ही प्रयत्न करतो की आमच्या परीनं असं काहीतरी एक जपायचं. तो मला भयंकर आठवण येते. तो अजून मागचे 4-1 वर्ष आला नाही अजून, पण आता फोनवर बोलतो किंवा बोलणं होतात. तर आणि त्याच्यामुळे मी या क्षेत्रात आहे खरं तर, कारण की मी खूपच फोकस नव्हतो मी. तर ही मेड मी फोकस, की दृष्टिकोन त्याने खूप बदलला. आणि आपण म्हणतो ना की एक चांगला मित्र आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे, तर मला वाटतं तो आहे.
तर त्याच्यावरनं एक शेर मला कायम आवडतो किंवा मला वाटतो की हे असला पाहिजे कुठल्याही मैत्रीमध्ये की बेवजह है तभी तो दोस्ती है, वा वा बेवजह है तभी तो दोस्ती है, वजह होती तो साजिश होती. वा 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 वा. वा वा. काय त्याचं नाव सर? अभिषेक अभ्यंकर नाव आहे त्याचं. वा वा वा. सर ते त्यांनी तुम्हाला फोकस असं करायला शिकवलं तर ते तसं तुम्ही वागणार कधी पण? असं एक तो 4 वर्ष आला नाही ना, तो आल्यानंतर. पण सर ते माझा होशील ना मध्ये तुम्ही जर का पुण्यांदा आलात ना तर आम्हाला खरंच आवडेल बघायला. आम्हाला ते तुमचं काम खूप आवडायचं आणि पर्सनली मला ते करता यायचं असं ते. असं द्या, त्यांचं ते कॅरेक्टर करायचं आहे त्यांना परत, बाकी काय. तेवढाच शेवटचा मी हिरो केला होता, बाकी बाईच चालली सर. हे पोटदुखी आहे, हे मनातलं आलेलं आहे. यस, तन्वी, तुझी कुठली मैत्रीण आठवते तुला आता या क्षणी? आणि वस्तू नको. हा संपल्या. हा. अबोली देशपांडे म्हणून माझी एक मैत्रीण आहे, ती खूप उत्तम गायिका आहे. हो. अन्विताची आणि माझी ती कॉमन फ्रेंड आहे, वा वा. जवळची मैत्रीण. चिन्या, तुला कोण मित्र आठवतोय तुझा? मला खरंच असं सांगायचं झालं तर एक मित्र नाही सांगू शकत, कारण बाकीचे मारतील. जेन्युइन आन्सर आहे, जेन्युइन आन्सर आहे. पण जेन्युइनली आपण असं असतं की आपण ज्या वेगवेगळ्या ठिकाणी जातो तिथे आपण वेगवेगळे सिच्युएशन्स फेस करतो, तर तिथे वेगवेगळे मित्र बनत जातात. मग शाळेत वेगळे मित्र, कॉलेजमध्ये, आणि त्यांनी त्या सिच्युएशन्समध्ये खूप सपोर्ट केलेलं असतं. आता इथे हे लोक आहेत, अन्विता, दीप्तीताई, शाल्व, शुभांगीताई, ते खूप सपोर्ट करतात तिथे. तर मग अनेक लोकांनी अनेक वेज मध्ये माझ्या लाईफला हेल्प केली. वा 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 वा. येस, आता आपण पुढे जाऊया कार्यक्रमात. काही फोन येतात आणि मग त्याच्यावरती आपण बोलत असतो. बघूयात आज कोणाचा फोन येणार आहे का. येस, हॅलो 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 हॅलो. थांबा, तुम्ही हॅलो मी हॅलो एकत्र बोलतोय. हॅलो. हा हॅलो. हा नमस्कार, कोण बोलताय? माझा एक प्रॉब्लेम आहे हो. नाही ते नंतर सांगा, कोण बोलताय ते आधी सांगा. मी नितीन लांबडे बोलतोय. बर बर, नितीन लांबडे बोला. हा, माझा प्रॉब्लेम झालाय. हा. माझा एक मित्र आहे. बर 2 वर्ष झालं माझ्याशी बोलायचं बंद झालंय हो. बर. मग तेवढं आमचं जुळवून द्यायचं काम कराल का तुम्ही? अच्छा अच्छा, ह्यांच्यासाठी प्रश्न आहे का? हा, त्यांच्यासाठी प्रश्न आहे. शेजारी बसलेत ते. अच्छा अच्छा, हा जो एक आयटम इकडे आपण आणलाय त्यांच्यासाठी हा प्रश्न. की त्यांचा मित्र 2 वर्ष त्यांच्याशी बोलत नाही, तर काय करावं बाबा? नाही, कारण काय मैत्री का बोलत नाही तू? मी काय बोलतो, ते जे मित्र त्यांना आपण कॉल वर घेऊया त्याच्यात, आणि मग आपण तिघं एकत्र बोलू. तुम्ही जरा त्यांना जरा काहीतरी सांगा, म्हणजे बोलतील ते. चालेल चालेल. कॉइन कॉल, ह्या कॉइन कॉइन कॉल वर आपण त्यांना घेऊ. हा, एक कॉइन कॉल. हॅलो हॅलो हॅलो. लागला त्यांना पण लागला. हॅलो, आपण तिघे बोलतोय आता. हॅलो हॅलो. हा हॅलो, तू कोण बोलताय? आपण कोण बोलतोय तुम्ही? आपण कोण बोलताय? आपण कोण बोलताय? नाही, फोन तुम्हाला केलाय आम्ही. नाही, पण फोन तुम्ही केलाय ना. नाही आम्ही फोन केलेला असेल, पण तुम्ही नाव सांगायला काय प्रॉब्लेम? तुमचं काय नाव सांगायला प्रॉब्लेम? तुमचा काय प्रॉब्लेम आहे? नाही, आधी तुम्ही सांगितलं काय प्रॉब्लेम? आधी तुम्ही केला ना फोन. कशाला केला मग फोन? माझं विलास नाव आहे. तुमचं काय नाव आहे? माझं छोटू लहान आहे. तुमचं काय नाव आहे? आता सांगितलं ना, विलास नाव आहे. ऐकू येत नाही का? ऐकत ना म्हणजे मला ऐकत नाही का? मला ऐकत नाही का म्हणजे? ऐका ना, कोण बोलायला मध्ये तिकडे? कोण बोला तिकडे करत असताना? कळत नाही का? तुम्ही एकतर फोन करता वरून मध्ये एक माणूस बोला भगाड म्हणून बसला तिकडे. हॅलो, टीव्हीला जरा बघू मला टीव्हीला कोण येते. ऐका असं तुझं का तू भंगार माणसा तुझं का? मिशा बदलतो प्रत्येक वेळेस तोच माणूस आणतो. विलास तू तुला कळता नाही? फोन करा मला इकडे. ऐका, तुम्ही शांत बोला ना. शांत बोला म्हणजे मला शांत राहायला सांगतो. कशाला घेतला कॉइन कॉल वर? कळ ना कशाला घेतला म्हणजे? हा चाला, तर मी काय करू? मला काय माहिती होतं ह्याचा मित्र हा आहे म्हणून. म्हणजे एक मिनिट, तुम्हाला माहित नव्हतं का? तुम्ही असा फोन केला का मला? दर आठवड्याला माणूस डोकं खातो आमचं. काय करायचं? मी डोकं खातोय का? मला फोन केला मी डोकं फोन का कशाला? डोकं एक मिनिट इल्या नीट बोल. ऐका मी काय बोलतो तुम्हाला. ऐका म्हणजे मला ऐकू येत नाही का? मी काय म्हणतो, आपण मुद्द्याचं बोलूया. बोला मुद्द्याच बोलायला बसलोय. बोला. तुमचा जो एक मित्र आहे. मला एकच मित्र आहे का? नाही, तुम्हाला खूप मित्र असतील. मग तुम्ही एक का म्हणला? मग अनेक मित्रांपैकी जो एक मित्र आहे, बर, त्यांनी फोन केलाय. तो आपल्या बरोबर या फोनवर आहे. मग
त्याचं असं म्हणणं आहे की 2 वर्ष तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही, तर एकदा बाबा तुम्ही बोला. हॅलो मित्र. हॅलो छोटू. नित्या याला कशाला फोन लावला नाही लावलाय त्यांनी आम्हाला फोन केला तुम्ही कशाला मला इकडे कनेक्ट करून दिला फोन करा. तुम्ही त्याचे मित्र आहे, तुम्हाला कनेक्ट नाही करायचं, कोणाला करायचं? तुम्हाला काय करायचंय पण त्याला माझं त्याचं काय करू तुम्हाला काय करू त्याच्यासाठी इथं बसवलाय ना. त्या माणसाला बघतोय मी इथं बघतोय काय करायचं छोटू म्हणून तुम्हाला सांगतो तुझी माझी मैत्री तुटले. नित्या गणपती तुला ते आल्यावर सांगालो फोन ठेव तू. अरे छोटू इलाज त्याला नीट समजून सांग बरं का, सांगालो फोन मध्ये येऊन मारी सांगा. मैत्री तोडायची नाही तुझ्या बरोबर. अरे मैत्री तोडायची नाही म्हणजे माझी मैत्री तोडायची नाही. तू का बस आहे त्या माणसाला फोन दे, त्या माणसाला बोलू जरा मध्ये मला. बोल तू नीट. काय बोला. हा बोलतोय. हे बघा ऐका तुम्ही. ऐका म्हणजे मला ऐकायला येत नाही का? ऐका 2 मिनिटं त्यांना द्या, ते खूप चांगलं शिकवतात सगळ्यांना. ऐका 2 शब्द ऐका त्या माणसाचे. कसं आहे बघा. सांगा की कसं आहे. अरे काय फोन कट केला काय? ऐका तुमची मैत्री कशी काय तुटली हे मला विचारायचंय. कारण काय कारण तुला काय सांगू? कारण मी त्याच्यावरती सोल्युशन देणार. नाही कशाला सोल्युशन देणार? मला काय गरज नाही सोल्युशनची. मी त्यांनी त्याचं तोंड थोबड बघणार नाही आणि त्याला बोलणार नाही कधी आयुष्यात. नका बोलू, पण आम्हाला प्रश्न विचारलाय त्यांनी, तुमची मैत्री जोडायची म्हणून मी विचारतो. नाही मी नाही सांगणार. बघा 1 मिनिट मी ऐका 1 मिनिट. कसं असतं ना, कुठली तरी एक गोष्ट असेल ना की बाबा एक कारण घडलं. कसं आहे दादा, 2 पावलं आपण मागे गेलो, 2 पावलं तो मागे गेला तर होऊ शकतं ना. पण 2 पावलं मी मागे गेलो, मागे गटार आहे ना. गटारच्या बाजूला या आणि 2 पावलं मागे. तू सांगू ना मला कुठे यायचं ती. ऐका कोणी कुठे जाऊ नका. मी काय म्हणतो, आपण एक हात पुढे केला तर मैत्री वाढू शकते. म्हणून हे चाललंय की साधारण तुमची मैत्री का तुटली बाबा. नितेश जे काय नितीन कोण नित्या नाव आहे त्याचं. नित्या ठीक आहे. नित्या जो आहे त्याच्याशी जी मैत्री तुटली, काहीतरी शुल्लक छोटं कारण असेल ते आपण मिटवून टाकू. तुम्ही कारण तर सांगा ना आम्हाला. या मित्रानं माझ्या बायकोला डोळा मारला होता. फोन ठेवा. फोन भंगार माणसा फोन. काय बोलू शकत नाही. हे डोळा बिळा मारलेल्या प्रकरणात काय आपण काय बोलणार. हो पण मजा आली मंडळी. या मैत्रीच्या आठवड्यामध्ये हे सगळे पाहुणे या मंचावरती आले आणि या सगळ्यांचीच आपली एक वेगळी मैत्री आहे. झी मराठीमुळे ही मैत्री प्रेक्षकांशी झालेली आहे. आपले मित्र आहेत प्रेक्षक, तेव्हा एकदा प्रेक्षकांसाठी जोरदार टाळ्या. आणि या मैत्री दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देत आत्तापुरतं थांबूयात. भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दिलखुलास विथ विलास. मंडळी, सध्या माणसाच्या आयुष्यामध्ये महत्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत? पूर्वी होत्या अन्न वस्त्र निवारा, नाही आता एक वाढली अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल. कारण मोबाईल शिवाय आपण जगूच शकत नाही. आणि हाच मोबाईल बंद पडला तर, कायमचा बंद पडला तर काय होऊ शकतं? बघा, एवढी मोठी शोकसभा मोबाईलसाठी भरली आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण, भालचंद्र कदम आणि बरेच. असा कसा गेला अचानक. आता कुणाच्या तोंडाकडे बघू मी. तुम्ही तर शांत हो ग. हे बघ, तू असा धीर सोडू नकोस. तू जर धीर सोडलास तर कसं व्हायचं सांग बर. मी आहे की सुनीता ग, मी आहे. माझ्याकडे बघ, मी नवरा असून जिद्द आहे तुझा. तू माझ्याकडे बघ. नाही ना बघवत. म्हणजे आता कुणाच्याकडे बघवत नाही मला. डोळे बंद केले की याचा चेहरा समोर येतो माझ्या. वहिनी रडू नका वहिनी. रडून काय होणार आहे सांगा बरं. सकाळ धरणं अन्नाचा कण नाही तुमच्या पोटात. कसा जाईल नरड्याखाली अन्नाचा कण? कसा जाईल? अरे देवा, एवढा कसा निष्ठुर झालास तू? याच्या आधी मलाच घेऊन जायचं होतं ना. शांत हो सुनीता, अगं धीर धर. अहो कशी शांत बसू मी? सांग ना, कशी शांत बसू?
या हाताने खेळवलाय त्याला मी, या हातात. बघा ना आता कसं शांत बसलाय. वहिनी वहिनी रडू नका, पण हे अचानक कसं झालं? अहो काय सांगू, काल रात्री गाणी गाताना बघितलं मी त्याला, नंतर आवाजच बंद झाला. रात्री यवतमाळच्या मावशीची बोलला, तर वाटलं पण नव्हतं असं काहीतरी होईल. अचानक असं कसं झालं. वहिनी 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 असं कसं झालं वहिनी? अगं काल रात्री गाडी गात बसला होता, रात्री यवतमाळच्या मावशीशी बोलला, तर वाटलं पण नव्हतं असं काय होईल म्हणून अचानक गेला ग. पण नेमकं झालं कस काय? अहो काल रात्री गाणी ऐकत बसला होता, रात्री यवतमाळच्या मावशीशी पण बोलला, कळलंय ते. किती वर्षाचा होता? 7 वर्षाचा होता. बापरे. बघा हे वय का जाण्याचं. असू द्या वहिनी, आता होणारी गोष्ट आहे ती टळणार आहे का मला सांगा बरं? आपल्या हातात काय असतं का? हं? घ्या सगळ्यांनी शेवटचं दर्शन घ्या. बघा कसा बघतोय माझ्याकडे, बघा 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 असं कसा गेला. बघा ना कसं बघतोय माझ्याकडे. घ्या दर्शन दर्शन घे, शेवटचं दर्शन घे. वहिनी घ्या वहिनी. अहो घ्या घ्या वहिनी घ्या. बघा ना कसं बघतोय माझ्याकडे, असं वाटतं आता रिंगटोन वाजवली माझ्याशी बोलल. सुनीता अगं भांडावर ये, जरा भांडावर ये. आता नाही तो बोलवणार तुला, आता कायमचा सायलेंट मोड वर गेलाय तो. तुमच्यामुळे गेलाय तो. मी म्हणलं होतं ना हॉस्पिटलमध्ये न्या त्याला. हॉस्पिटलमध्ये म्हणजे? मोबाईल सर्व्हिस सेंटर मध्ये. मुन्ना मोबाईल सर्व्हिस सेंटर आहे तिकडे. म्हणजे काही नेलंच नाही, दाखवलंच नाही दवाखान्यात? मी तरी काय करणार सांगा बरं. मला तरी माहित होतं का एवढ्या झटक्यात एवढा सिरियस होईल म्हणून. मला वाटलं साधं किरकोळ काहीतरी सर्दी खोकला असेल म्हणून मी घरच्या घरी उपाय केला. इथं चुकतं तुमच्या सगळ्यांचं. वाटतं साधा ताप आहे, दिली गोळी, झालं असं नसतं होत. झालं ना आता अंगाशी आलं ना सगळं. मग काय म्हणजे याला हॉस्पिटलमध्ये नेलंच नाही? नेला होता ना, पण काय कुणी भरतीच करून घ्याल तर नेमका त्रास काय होत होता? अहो हल्ली सारखा हँग व्हायचा. मी यांना म्हटलं तुम्ही त्याच्याकडे बघा, पण नाही, यांना नुसतं काम काम काम. घेतलं ना जीव माझ्या पोरचा, घेतला. जाऊ दे. ते काय आपल्या हातात असतं का? नशिबाचे भोग शेवटी भोगावेच लागतात ना वहिनी. ते म्हणतात ना कधी कधी काळ येतो पण वेळ येत नाही. बघा तुम्ही शांत व्हा. अगदी खरं बोलला बघा तुम्ही वहिनी. कुणीतरी म्हणलेलंच आहे ना, मुन्ना तारी त्याला कोण मारी. मुन्ना कोण आहे भाऊजी? आमचा मोबाईल सर्व्हिस सेंटर वाला मुन्ना. त्याने लावला माझ्या मोबाईलला चुन्ना. वहिनी सावरा वहिनी. कशी सावरू सांगते कशी. अहो पण का नाही तुम्ही घेऊन गेलात? वाचला असताना मोबाईल. अहो नेला होता, पण तो मुन्ना गेला गावाला आणि याचा जीव गेला ना. मग काही एकच मुन्ना आहे का? दुसरा एखादा पाहायचा ना. प्रत्येक गल्ली 4-5 मुन्ने राहतात. नेलं होतं त्याला मी डॉक्टरकडे नेलं होतं, पण ते म्हणले स्टोरेज खूप झालंय, डाटा फुल झालाय, म्हणून हल्ली हल्ली तो हँग होतोय. नाही असंच झालंय बघा सध्या. या पोरांच्या वजनापेक्षा ना पाठीवरच्या दप्तराचंच वजन जास्त झालंय, म्हणून ते हल्ली हँग झाल्यासारखे दिसतात. अहो नाही तर काय होणार आहे सांगा की. अहो बघा बघा याच्याकडे, हो बघा
ह्याच्यातल्या 2 GB रॅमनं काय काय म्हणून सहन करायचं सांगा. त्याचा रॅमच कमी झाला होता म्हणून त्याने या जगाला रॅम ठोकला. वहिनी पण ऑपरेशन करून थोडा डेटा डिलीट केला असता तर वाचला असता ना मोबाईल. अहो कसा वाचील तो, त्याची मेमरी करप्ट झाली होती ना. कसा वाचील, त्याच्या एससी मध्ये आणि बीसी मध्ये प्रॉब्लेम झाला होता. एससी बीसी म्हणजे बीपीचा प्रॉब्लेम होता का? तसलं काय नाही. एससी म्हणजे सेल्फी कॅमेरा आणि बीसी म्हणजे बॅकचा कॅमेरा. फोटो चांगले निघत नव्हते का? लयच तुसार निघायचं. परवा तर हिनं दुर्पदावर फोटो काढला. या डोळ्याला वळखायला बी आला नाही हो, कोण कुठं उभा आहे कोण कुठं उभा आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो वहिनी, मी हिला दुर्पदा समजलो, दुर्पदा म्हणलं हीच आहे का काय? दुर्पदा म्हणजे तुमची कामवाली बाई ना? नाही, आमच्या घरच्या म्हशीचं नाव आहे दुर्पदा. मला तिला सोडून गेला. असं नको म्हणू सुनीता, असं नको म्हणून तू एकटी नाहीस. मी अजून जिता आहे तुझा नवरा. मी तुला असं गोरीला ग्लास सारखं चिकटून बसीन मी कायम आयुष्यभर. पण एक क्रॅच पण पडून देणार नाही तुला मी. सांभाळा स्वतःला. अहो कसं सांगू तुम्हाला, मी इथं सोफ्यावर बसलेली असायची. ह्या हातात मोबाईल असायचा, ह्या हातात चहाचा कप. आता बघा, आता दोन्ही हात रिकामे आहेत माझे. वहिनी रडू नका, मी चहा करते सगळ्यांसाठी. मला दूध कुठे तेवढं सांगा. अहो कसलं दूध कशाला पाहिजे? काळाच कर. काळा का? अहो सुतक आहे आपल्या घरात. दुधाचा चहा पित नाही. काळच मला स्वप्नात पण असं वाटलं नाही ना असं होईल म्हणून. नाही वाटलं. अरे गेला जीव गेला, माग चार्जर सोडून गेला. ठीक आहे बाई. भाऊजी नको मला. घ्या जरा घ्या. जीवाला चटका लावून गेला. हो नको का तुम्हाला चहा? अहो घरचा सदस्य गेल्यावर चहा तरी गोड लागेल का? नाही ठीक आहे, दे मी आतमध्ये ठेवून येते. असू दे नको. थंड झाल्यावर किती मला द्या ना चहा पटकन. बरं वाटेल. काय करू? जाऊ द्या, जाणारा माणूस जातच असतो. शांत व्हा वहिनी. धीरानं घ्या आता. धीरानं घ्या. सुनीता, तुला आठवतंय का ग, ह्याच मोबाईलवरनं मी तुला प्रपोज केलेलं. तुला आय लव्ह यू चा मेसेज केलेला मी. हिला झाली चूक, आता बोंबलायचं का? काय केलेला तुला मेसेज आठवतोय की मला मेसेज केला होता. मी पण यांना आय लव्ह यू 2 असा मेसेज केला होता. त्यानंतर यांनी मला आय लव्ह यू 3 असा पण मेसेज केला. का तुम्ही आय लव्ह यू 3 चा मेसेज का केला तुम्ही? अहो काय करणार आता दादा सांगा बरं. ही बायची जात असून आपण आय लव्ह यू म्हणल्यावर आय लव्ह यू 2 म्हणते. मग तिच्या वरचढ आपण पाहिजे का नको? म्हणून आय लव्ह यू 3 म्हणून टाकलं. बरं झालं 100 पर्यंत नाही पोहोचलात ते. नाही तेवढं मोजता कुठे येतं त्यांना. अहो हे तर काहीच नाही. मी माहेरी असताना कित्येकांना आय लव्ह यू चा मेसेज पाठवायचा. हे कित्येकदा यांना आय लव्ह यू 2 चा मेसेज पाठवलाय मी. खराय ग खराय. पण ज्याच्यावरनं आय लव्ह यू चा मेसेज पाठवला तेच आता जगात शिल्लक राहिला नाही. मग ते मेसेज तरी खरं कसं म्हणायचं? भाऊजी काही बोलू नका. लग्न लावलेले भटजी गेले म्हणून काय लग्न मोडतं का? नाही बरोबर, एकदम रास्त बोललीस तू, करेक्ट बोललीस तू. अरे काय करेक्ट बोललीस?
तुझ्या बायकोकडे बघितलं ना तसं वाटणारच की. एकदा हिच्याकडे बघून ती बोल बरं. अरे इकडे पण बघून बघा. बघा ना कसं बोलते. मला हा सोडून गेला, आता तुम्ही पण सोडायच्या गोष्टी करा. अगं सुनीता तसं नव्हतं म्हणायचं ग मला, पण आता बघ की सोडून गेला. आता काय राहिलंय फक्त आठवणी. हो ना, जोपर्यंत आपल्यात होता प्रत्येकाच्या कामी आला. हो, कधी तुझ्या भाव केला नाही. नाही नाही, तुझ्या भाऊ तर अजिबातच केला नाही. ज्याच्या घरी जायचं त्याचं चार्जर घ्यायचं, कधी तुझ्या भाऊने. अरे पण माझ्या किती कामी आला. माझ्या तर लय कामी आला. माझा संसार मोडता मोडता वाचला याच्यामुळं. संसार कसं काय वाचला? म्हणजे तू माहेरी असायची ना, आता यांच्याच मोबाईलवर मेसेज यायचं तू येणार आहे म्हणून. आणि मग हे मला सांगायचे. पण त्याच्याने संसार कसा वाचला ते सांगा ना. आता तू यायची म्हणल्यावर सारव सारव करावं लागायची ना मला घरातली. म्हणजे आवराआवरी करावं लागायची. तुला स्टेशनवर घ्यायला यावं लागायचं. नाही तर मग तू किती रागवली असते मी तुला स्टेशनवर पाहिलं नसतो आलं तर. ते म्हणले मी, बाकी अहो तुमचा तो संसार वाचवलाय, माझ्या मोबाईलने खाऊ घातलंय. काय तुम्ही चमचा म्हणून वापर करायचा? त्याच्यावर रेसिपी बघून यांना पदार्थ खायला घालायचे. कारल्याचे पेढे, शेपूचं लोणचं, बटाट्याची खीर. नाही रे, अहो किती स्वादिष्ट पदार्थ खायला घालायचे माहितीये का. सगळं आठवतंय सगळं. अहो एक एक पदार्थ 50-50 मिनिटं शिजवायची. हो का? अहो का म्हणजे काय, ती बाई इंग्लिश मध्ये सांगायची 15 मिनिट शिजवा, 15 मिनिट शिजवा. पण ही जी इंग्लिशची बॉम्ब ना, मग ती 15 मिनिटाच्या ऐवजी 50 मिनिटे द्यायची धडाका ठेवून. सगळं पदार्थ करपून जायचं. आणि मग तुम्ही तसेच करपलेले पदार्थ खायचात? अहो पर्यायच नव्हता, खायलाच लागायचं ना. म्हणूनच असे करपलेले दिसताय. आता कोण मला शिकवणार. आता कसे स्वादिष्ट पदार्थ बनवणार मी, सांगा ना तुम्ही. हे बघ सुनीता, तू नको टेन्शन घेऊस. तुझं स्वादिष्ट पदार्थ नकोत मला. मी साधी चटणी भाकरी खाईन, पण तू रडू नकस ग. तू शांत हो की. अहो कशी शांत हो मी, सांगा ना. आता कोण मला शिकवणार पदार्थ बनवायला. या मोबाईलच्या भरोश्यावर मी चॅनल पण काढला होता. खाऊन तर दाखवाच चॅनल काढला होता. अहो काय सांगू, 2000 लाईक्स होते मला. 2000. हो हो माहितीये ना. फक्त ते लाईक बघायला ना मोबाईल उलटा पकडायला लागायचा. कारण ते लाईक अशी नव्हते, अशी होते. अरे आता मला सोडून गेला, आता मला कोण लाईक करेल. नाही म्हणजे माझे व्हिडिओ कोण लाईक करेल असं होते. वा वहिनी शांत व्हा. सावरा स्वतः. हॅलो, हा आवरलं हे कल सगळं, निघतोच आहे. होय होय. कोणाचा फोन होता? स्मशानभूमीतून आला होता. तिकडली सगळी तयारी झाली, आपली वाट बघतायत. लाकडं बिकडं आली? लाकडं आली, भटजी आले, सगळं झालं. चला चला आवरा बरं. शेवटचं बघू झाला. हट्ट करू नका. सावरा 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 वहिनी वहिनी शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. वहिनी वहिनी तुम्हाला आता खंबीर व्हायला लागेल. वहिनी तुम्ही असं केलं तर कसं होणार आहे. आधी बसा, शांत व्हा. तोंडावर बुक्की मारे, गप्पच म्हणलं. श्रद्धांजलीचा कार्यक्रम करून घेऊ. तुम्ही बोला 2 शब्द. मी काय, अरे घरी बोलता येते, इथं तर बोला मग. आता बोला. काय बोलणार मी. एवढं मोठं व्यक्तिमत्व. सावकाश सावकाश. मोठ्या गॅलरीचं शब्द कमी पडणार. खरे, एवढ्या मोठ्या गॅलरीचा होता, कधी दुजाभाव केला नाही. सगळं सामावून घेतलं. मला स्पष्ट आठवतंय, वहिनी अशा मोबाईल हातात घेऊन बोलत बोलत बाहेर यायच्या. माझं सगळं लक्ष याच्यावर असायचं. काय सुंदर डिझाईन,
वा वा वा, सगळ्याला आपलंसं करून घेतलं होतं त्यानं. पण आज जेव्हा आपल्यात नाही, आपल्याला सोडून गेला, ही एवढी मोठी पोकळी आता कशी भरून निघणार? वहिनी वहिनी नका असं करू वहिनी. शब्द संपले. वहिनी शांत शांत वहिनी शांत शांत. घ्या काय करताय वहिनी दादा. वहिनी असं नका करू आहो. अगं नाही मला शांत व्हा. शेवटची आंघोळ घाला एकदा. वहिनी तुम्ही शांत व्हा, सावरा स्वतःला. नाही हो, नाही मला नाही बघतो. या पुढे या. बघा आंघोळ करतो या. त्यांना बघू दे, त्यांना पाहू दे. बघू या, या. वहिनी या. अहो शेवटचं तरी शेवटचं या. वहिनी या वहिनी हात लावा. नाही मला पण नाही मला हो. सांगतो काय मला बघू द्यावं, शेवटचा बघू द्या. बघा कसा बसतोय, कसा शांत बसलाय बघा. माफ करा मी चुकीच्या वेळेला आलो. तुमचा मोबाईल खराब झाला होता ना, म्हणून आलो होतो मी. गेलं तू आता काय? कसं काय आले तुम्ही, म्हणजे कशासाठी आले? त्याची बॅटरी खराब झाली होती ना, ते आले होते माझ्याकडे घेऊन, तसं मी त्यांना बोललो होतो. बॅटरी? हो. कसली बॅटरी? बॅटरी खराब झाली होती, त्यांना बोललो होतो ना, बॅटरी खराब झाली, बॅटरी टाकली का चालू होईल बोललो. होय का? म्हणजे तू म्हणजे हा गेला नाही, म्हणजे हा गेला नाही. हे घ्या बॅटरी पोरगा परत आता जिवंत होणार. वा वा, माझा मोबाईल जिवंत होणार. म्हणजे कसला जिवंत मोबाईल होणार? याला पाण्यात कुणी टाकला? पाण्यात कुणी टाकला याला? अरे काहीच नव्हतं झालं याला. बॅटरी टाकली असती ना, चालू झाला असता. आता गेला पाण्यात. पाण्यात कुणी टाकायला सांगितलं होता? कुणी टाकला पाण्यात? त्यांनी टाकला होता. तुम्ही सांगितलं नाही का? लाडक्या मोबाईलचा जीव घेतला तुमच्या, तर आता तुम्हाला नाही सोडते. तर मंडळाशी धमाल करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.